नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूळ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तूळ राशीच्या मंडळींसाठी 2025 हे वर्ष नवीन उत्साह घेऊन येणारं ठरत आहे. अनेक वर्षापासून अडकलेली थांबलेली कामं सुद्धा आता या वर्षी पूर्ण होण्याचे संकेत आहेत. योग आहेत. त्याचबरोबर 2025 या वर्षातला मे महिना आणि नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी धनलाभाची योग सुद्धा घेऊन येतोय. आणखीन कोणत्या कोणत्या खास गोष्टी तुमच्या बाबतीत 2025 मध्ये घडणार आहेत? एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. 2025 या नवीन वर्षामध्ये तूळ राशीची आर्थिक स्थिती चांगली आहे. म्हणजे सुरुवातीचे काही महिने थोडे आव्हानांनी भरलेले जातील खरे, पण वर्षाचे शेवटचे 6 महिने आहेत ते मात्र तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम देताना दिसतील. फक्त काही बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे चुकीच्या ठिकाणी अजिबात गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करा, तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या, कारण की जरी आर्थिक स्थिती सुधारत असली पण तुम्ही अनावश्यक खर्च करत राहिला तर बचत होणार नाही. बचत होण्यासाठी तुम्हाला थोडंसं पैशाचं चांगलं नियोजन करावं लागेल आणि सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासूनच अनावश्यक खर्च होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल. करिअरच्या दृष्टीने विचार करता 2025 हे वर्ष चांगलं सिद्ध होऊ शकतं. तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरीत बदल करण्याची तुमची इच्छा असेल तर मार्च नंतर बदल करणं चांगलं, कारण या बदलामुळे आणखीन चांगले परिणाम मिळू शकतात. तुमचे सहकारी, कर्मचारी किंवा तुमच्यासोबत काम करणारे तुम्हाला थोडा त्रास देण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मेच्या मध्यानंतर तुम्हाला कामाच्या बाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळताना दिसतो. मे महिन्याच्या मध्यानंतर पदोन्नती, बढती किंवा नोकरीत बदलाचा मार्ग तुलनेने चांगला होईल. व्यवसाय करणाऱ्यांना 2025 हे वर्ष निश्चितच काही अनुकूल परिणाम देताना दिसेल. वर्षाची सुरुवात थोडी संथ होईल असं तुम्हाला वाटू शकतं, कारण की संथ गतीनेच वर्षाची सुरुवात होईल, पण पुढे पुढे जसं वर्ष जाईल तसे तुम्हाला चांगले काही परिणाम निश्चितच मिळतील. नवीन योजना आणताना काही आव्हानं समोर येतील, पण त्या आव्हानानंतर मात करत तुम्ही पुढे जाल आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. मे महिन्याच्या मध्यानंतर गुरुचं संक्रमण तुमच्या व्यवसायासाठी लाभदायक ठरेल. व्यवसायासाठी केलेले प्रवास तुम्हाला फळ देऊन जातील. वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. या सर्व कारणांमुळे तुमच्या व्यवसायात तुम्ही यशस्वी होताना 2025 मध्ये दिसाल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा 2025 हे वर्ष विलक्षण यश देणारं ठरू शकतं. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. तुमच्या स्वप्नातल्या विद्यापीठात प्रवेश मिळण्याचे सुद्धा योग आहेत. कौटुंबिक बाबतीत मात्र 2025 या वर्षाचे सुरुवातीचे काही महिने अनुकूल असणार नाही. म्हणजे थोडासा त्रास कौटुंबिक बाबतीमध्ये होऊ शकतो. तोही वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये. कुटुंबामध्ये संघर्ष किंवा बोलता बोलता कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वाद होणं अशा गोष्टी घडू शकतात. यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबातल्या सदस्याबरोबर बोलताना शब्दांची निवड योग्य पद्धतीने करा. रागावर थोडं नियंत्रण ठेवा. शक्यतो कमी बोला, जेणेकरून वाद वाढणार नाहीत. त्यामुळे घरातलं वातावरण संयमित आणि शांत राहील. वर्षाच्या सुरुवातीला या काही गोष्टी पाळल्या तर कालांतराने कुटुंबातल्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि वर्षाच्या शेवटी कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर झालेल्या दिसतील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसाल. तुमच्या पालकांसोबत तुम्ही खूप सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल, ज्यामुळे तुम्हाला जगण्याची नवी ऊर्जा मिळेल. म्हणून पालकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. आता वळूया उपायांकडे. तूळ राशीच्या ज्या व्यक्तींना आर्थिक अडचणी आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत, म्हणावा तसा पैसा घरात येत नाही अशी समस्या आहे, त्यांनी दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा किंवा श्री सूक्त म्हणावं. हा अतिशय सोपा उपाय आहे. महालक्ष्मी अष्टक छोटंसं स्तोत्र आहे, ते तुम्ही म्हणू शकता किंवा श्री सूक्तचं पठण करू शकता. दर शुक्रवारी माता लक्ष्मीसाठी केलेली ही उपासना तुमच्या आर्थिक अडचणी दूर करेल. तुम्हाला दर शुक्रवारी जमत नसेल तर कमीत कमी दर पौर्णिमेला तरी महालक्ष्मी अष्टक 11 वेळा म्हणावं किंवा श्री सूक्त म्हणणार असाल तर ते 16 वेळा म्हणावं. दर पौर्णिमेला हा उपाय केला तर माता महालक्ष्मीची कृपा होते आणि घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या गरजू मित्राला तुमच्या क्षमतेनुसार मदत केली तर ती गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. तूळ राशीच्या लोकांनी शुक्रवारी आपल्या क्षमतेनुसार केलेला दान धर्म त्यांना लाभ देऊन जाऊ शकतो. दर शुक्रवारी जमत नसेल तर कमीत कमी दर पौर्णिमेला तरी थोडा तरी दान धर्म नक्की करावा. तो तुमच्यासाठी लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा ठरेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूळ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.